अकॅडमी तर्फे आयोजन केले। आपण पाहतो या ठिकाणी चमचमत्या ट्रॉफी पण पाहू शकता। चांगल्या ट्रॉफी आहे, देखना ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। तर चला वळी आपण सामन्याकडे। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले श्रेयस इलेव्हन या संघाने प्रथम फलंदाजी करेल तो संघ रायझिंग स्टार कामोठे। दोन्ही मोठे संघ, मोठा सामना आपल्या समोर येतोय, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। तर या ठिकाणी नियमावली असेल, जो संघ या फेरीमध्ये पहिल्या 5 फेरीमधील जो सामना जास्त स्कोर बनवेल, जो संघ जास्त स्कोर बनवेल त्याला पुढील चाल देण्यात येईल। आयोजकांकडून सूचना आलेल्या आहे आधीच, त्या नियमाचं पालन करायचं, आम्हाला सहकार्य करायचं आहे। पाच षटकांचा सामना राहील। बॉल बॉल नाही ते जो वापरलाय चिकल लागलाय। चला आपण वळतो सामन्याकडे। पुन्हा आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतोय। एका बाजूला असेल संघ रायझिंग स्टार, तर दुसऱ्या बाजूला असतील ते मात्र श्रेयस इलेव्हन कामोठे। दोन्ही नावाजलेले संघ कामोठ्यामधले। तर पाहायचं सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज होताना दिसते रायझिंग स्टारची। स्टाईलला खेळतो दीपक शिंदे, नॉन स्टाईलला असेल तो मात्र हेमंत गोरले। तर वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येईल तो गोलंदाज नौपाडा एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा दुर्वेश गोवारी। तर पाहायचं 5 षटकांचा सामना असेल। प्रथमतः फलंदाजी करेल तो मात्र रायझिंग स्टार संघ। 5 षटकामध्ये किती धावा जमवतात ते पाहायचं रायझिंग स्टार संघाचे खेळाडू। पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत, सामन्याला सुरुवात होते। वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन सज्ज आहे तो दुर्वेश गोवारी। 15-16 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने सुरुवात करेल गोलंदाजीला। सामना करेल तो मात्र स्ट्रायकर फलंदाज रायझिंग स्टारचा सुपरस्टार फलंदाज दीपक शिंदे। तर पाहायचं सामन्याला सुरुवात होते। थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत ते मॅक्सवेल संजय म्हात्रे या ठिकाणी पाहतोय आपण विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये। चला सुरुवात पहिल्या चेंडूला, या सामन्यात पहिला चेंडू टाकेल तो दुर्वेश गोवारी। पहिला चेंडू प्रार केला, समाचार घेतला, स्वागत करतोय दीपक शिंदे आणि आल्या आल्या स्वागत करून दिले या षटकाराने ते मात्र दीपक शिंदे याने 6 धावाने वैयक्तिक आणि संघाचं मात्र खातं खोलते दीपक। धावसंख्या होती ती 6 पहिल्या चेंडूवरती। चांगला चेंडू होता, चांगला चेंडूचा चांगला समाचार घेताना दिसला या ठिकाणी दीपक शिंदे। तर पुन्हा एकदा दुर्वेश तयार असेल। आता मात्र लाईन भरकटताना दिसतो, उजव्या एष्टीच्या बाहेरचा जाणार हा चेंडू पंच या ठिकाणी घोषित करतायत खराब चेंडू म्हणून। अवंतर धाव मात्र मिळते रायझिंग स्टार या संघाला। धावसंख्या झाली ती मात्र 7। चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती मात्र रायझिंग स्टार या संघाच्या बाजूने। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर खराब चेंडू, अवंतर धाव मिळाली। तर पुन्हा एकदा सज्ज असेल दुर्वेश। समोर असलेला फलंदाज आक्रमक फलंदाज दीपक याला जोरदार प्रहार केला, स्ट्रेट डाय पद्धतीने हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने जाताना दिसतो। तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी। एक धाव तर नक्की मिळते। एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 8। पहिलं षटक चालू असताना आता मात्र स्टाईलला खेळतो रायगड स्टार, आणखी एक मोठा नाव हेमंत गोरले, रायगडचा स्टार प्रथमतः स्टाईलला खेळताना दिसेल। आकुटाप्या चेंडू होता, परंतु उजव्या काहीसा बाहेर जाणारा हा चेंडू पंच पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणून घोषित करतायत। वारंवार लाईन भरकटताना दिसतो तो मात्र दुर्वेश।
कुठेतरी नियंत्रण भरकटताना दिसतो या ठिकाणी, कारण या आधीच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता, त्यानंतर थोडासा दबाव दिसतो दुरेशवरती. तर अवंत धाव मिळते या ठिकाणी. पाहायचं पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवतो का हा दुर्वेश, पाहावं लागेल पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, पूर्णपणे संतुलन बिघडलं ते मात्र दुर्वेशांचं. तर समोर पण तेवढे मोठे फलंदाज खेळताना दिसतात आपल्याला. एका बाजूला दीपक शिंदे असेल तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोरले. तर आपण या ठिकाणी पाहतोय रायगडचा सुमधुर आवाज, गोड आवाज, ज्यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं जातं असे आमचे लाडके समालोचक सुशांतदादा पाटील यांचं आगमन. तर पुढचा चेंडू आता मात्र बिमर पाहायला मिळतो या ठिकाणी. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता हेमंत यांचा, आणि या ठिकाणी पंचांना नक्कीच दंडित करतायत. नो बॉल येतो या ठिकाणी. खराब सुरुवात म्हणावं लागेल दुर्वेश गोवार याची, खराब गोलंदाजी आतापर्यंत राहिली. आणि या ठिकाणी पाहतो आपण पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिटची संधी मात्र असेल ती दीपक शिंदे याला. कुठेतरी नियंत्रण भरकटताना दिसला तो दुर्वेश. आपण पाहतो या गोलंदाजाला नेहमीच चांगली गोलंदाजी करताना, मात्र या ठिकाणी कुठेतरी संतुलन बिघडलंय. जोरदार प्रहार केला दीपक शिंदे, काही थांबताना दिसत नाही. चेंडू मात्र येतो मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा येणारा खणखणीचा षटकार दीपक शिंदे यांच्या बॅटमधून. षटकारांनी संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 18. पहिलं षटक चालू असताना अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र दीपक शिंदे यांची. अजूनपर्यंत हेमंत गोरले शांत आहे, कारण दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला ना, दोन्ही फलंदाज आक्रमक होताना दिसतात नेहमीच. या ठिकाणी घरचं मैदान आहे, सरावाचं मैदान आहे त्यांचं. नेहमी फलंदाज आहे, दोन्ही फलंदाज आपण पाहतो षटकार चौकार मारण्यामध्ये तरबेज आहेत. तर पुन्हा एकदा दुर्वेश, थोडासा दबाव असेल गोलंदाजीचा. पुढचा चेंडू घेऊन दीपक शिंदे यांना जोरदार प्रहार केला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जातो, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. मनोज बघतो आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. 1 धाव तर नक्की मिळणार. एका धावेने संघ पुढे जातो. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 19. पहिलं षटक चालू असताना आता मात्र पुन्हा एकदा स्टाईलला खेळतो दीपक शिंदे, ज्याने आक्रमक पवित्रा घेतलाय पहिला चेंडू पासून. पुन्हा एकदा आकुटाबाई चेंडूला भिरकावून दिलाय. माफ करा, हेमंत गोरले स्टाईलला खेळतायत. हेमंत गोरले यांचा षटकार येतोय या ठिकाणी. या षटकाराने आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 25. पहिलं षटक चालू असताना अतिशय शानदार फलंदाजी पाहायला मिळते ती मात्र दीपक आणि हेमंत यांच्या बॅटमधून. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये आपण विचार केला तर नावाजलेले गोलंदाज फलंदाज पाहायला मिळतात. आणि आता मात्र आक्रमण करताना दिसतोय ते रायझिंग स्टार संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला, पुन्हा एकदा हेमंत गोरले आणि हा षटकार दिसतो आपल्याला मिड विकेटच्या डोक्यावरून. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र रायझिंग स्टार संघाची 31. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 31. चांगली सलामी म्हणावं लागेल हेमंत आणि दीपक यांची आपल्या संघासाठीच, म्हणजे रायझिंग स्टार संघासाठी. अतिशय देखणे फटके पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. एका बाजूला दीपक शिंदे तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोरले. एका बाजूला आपण पाहतोय साताराचा सितारा तर दुसऱ्या बाजूला कोकण सुपुत्र हेमंत. चांगली फलंदाजी. तर आपण पाहतो वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज ओम भोईर. आपण पाहतोय आमचे आयोजक सुलक्षण भोईर यांचे सुपुत्र यंगस्टार ओम भोईर येतोय गोलंदाजीसाठी. सामना करेल तो आक्रमक फलंदाज दीपक शिंदे. पहिला चेंडू आकटोबल चेंडूचा वेळ घेतला, तयार केले पाहायचं झेल खाली येतोय क्षेत्ररक्षक. मोठा धक्का बसतो रायझिंग स्टार संघाला दीपक शिंदे यांच्या स्वरूपात. आणि एक यशस्वी असा गोलंदाज म्हणावा लागेल तो ओम याला. यंगस्टार खेळाडू आहे, यंगस्टार गोलंदाज आहे. आणि पहिल्या चेंडूवरती अंडर 16 आपण पाहतोय 16 वर्षाखालील हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय. चांगली सुरुवात आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलं. एक यशस्वी असा गोलंदाज म्हणावा लागेल. आपण नेहमीच पाहतो या खेळाडूला ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये दिसतो. आता मात्र गोलंदाजी करताना पाहतोय तो मात्र ओम भोईर यांना आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतो या ठिकाणी. तर नवीन फलंदाज जातोय. आणखी एक मोठं नाव कामोठं म्हटलं
प्रथमेश साळुंके या प्रथम साळुंके याला नक्कीच मोठी जबाबदारी दिली असेल संघ नायकाने. इथून पुढे धावसंख्या तर जमा झाले आहेत, इथून पुढे आणखी धावा जमावा लागतील ते मात्र राईन स्टार या संघाला. त्यासाठी वरच्या क्रमांकावर पाठवले ते मात्र डावकर हाताचा फलंदाज प्रथम साळुंके याला. तर प्रथमेश पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. समोर नौका गोलंदाज यंगस्टार ओम याला. पहिला चेंडू कानाला स्पर्श करत जाणारा चेंडू, पंचाकडे दाल मागतात, फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद करणार यशस्वी ठरतो तो मात्र ओम भोईर. एक यंगस्टारला म्हणजे 16 वर्षाखालील या गोलंदाजाला जबाबदारी दिली होती दुसरं षटक टाकायला कर्णधाराने, आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडतो तो मात्र ओम भोईर. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पहिल्या षटकाचा आपण विचार केला होता, दुरेश गोवार याने हाताळलं होतं. तब्बल 31 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र आलेला हा गोलंदाज ओम भोईर. चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले आणि संघाला भरीव अशी कामगिरी करून देताना. तर आता मात्र आला नवीन फलंदाज नंदकुमार गुरव, नंदू गुरव. तर पाहायचं नंदू गुरव कशा प्रकारे फलंदाजी करेल. हा एक मोठा फलंदाज आहे आणि आपण पाहतोय हॅट्रिकच्या उंबरट्यावर दिसतोय तो मात्र ओम भोईर. या ठिकाणी हॅट्रिक होईल का. नंदू गुरव दिसतोय. चांगला चेंडू, डोक्याच्या वरून जाणार हा चेंडू, पंचाकडे दाद मागतो नंदू. या ठिकाणी पंचांवरती काहीच परिणाम नाही आणि हा चेंडू मात्र येतो निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू टाकले ते मात्र ओम भोईर याने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले, त्यानंतर मात्र येणार हा चेंडू निर्धाव निघाला. आणि मला वाटतं या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करताना तिसरा पंच बॅट्समन रिव्ह्यू असेल हाईटचा. तर यायचं तिसऱ्या पंचाच्या भूमिकेसाठी यायचं. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहिला जाईल हा चेंडू आणि निर्णय दिला जाईल. तर आपण या ठिकाणी पाहिलंय स्क्रीनवरती आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी हा खराब चेंडू, वाईट चेंडू. अवांतर धाव मिळते या ठिकाणी राईन स्टारच्या संघाला. या अवांतर धावेने धावसंख्या होते ते मात्र 32. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ओम भोईर यांच्या मार्फत. एक यंगस्टर खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी कामोठे नगरीमध्ये. तर पाहायचं पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल नवीन आलेला फलंदाज नंदू गुरव सामना करतील. हा एक मोठा फलंदाज, चौफेर फलंदाजी करण्यामध्ये ज्याची क्षमता आहे तोच हा फलंदाज खेळताना दिसेल. चांगला चेंडू, गोळीच्या वेगाने जाणारा चेंडू आदल तो डायरेक्ट त्रिपळा उद्ध्वस्त करून टाकतोय तो मात्र नंदू गुरव यांच्या. तीन गडी बाद करतोय तो मात्र ओम भोईर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली ओम याची. मोठमोठे फलंदाज बाद केले ते राईन स्टार संघाचे. कुठेतरी वाटत होतं पहिल्या षटकानंतर मोठी धावसंख्या उभा करू शकतो राईन स्टार संघ. त्यानंतर मात्र कुठेतरी ब्रेक लावताना दिसतोय हा ओम भोईर. चांगली गोलंदाजी, अतिशय वेगवान, गोळीच्या वेगाप्रमाणे वेग टाकणारा हा गोलंदाज. चेंडू काही समजला नव्हता तो नंदू याला आणि त्रिफळा मात्र उद्ध्वस्त झाल्या. संघासाठी कोणतीही कामगिरी न करता तंबूमध्ये परततोय. तो नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. कृपया नाव सांगायचं नवीन फलंदाज.
आमच्यापर्यंत? बॅट्समन नेम राज पांडे, बॅट्समन नेम कृपया सांगायचं आमच्यापर्यंत. सचिन, सतीश. तर नवीन फलंदाज तो सतीश, पायचा ओमचा सामना करेल सतीश. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी आणि या ठिकाणी मिळतोय एक धाव. एका धावेने संघ मात्र पुढे जाताना दिसतोय. संघ धाव संख्या झाली ती मात्र 33. दुसरे षटक चालू असताना चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. लेदर क्रिकेट मधला अपकमिंग स्टार आपण पाहतोय ओम भोईर. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 16 वर्षाखालील हा गोलंदाज आपल्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून गोलंदाजी करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी या नंतर सुद्धा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू. खराब चेंडू येतोय या ठिकाणी, अवंत धाव मिळते. धाव संख्या होती ती 34. पायचे हेमंत गोरले असे स्ट्राईकला सलामीवर फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये दिसतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बसतोय. अतिशय प्रचंड वेगवान गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. चेंडू मात्र जातो तो निर्धाव. पुन्हा एकदा चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओम्याची. लागोपाचे 2 चेंडू निर्धाव टाकले आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवले. आतापर्यंत आपण पाहिलं, पहिलं षटक हाताळलं होतं दुर्वेश गोवार यांनी. पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र आलेला ओम भोईर 3 विकेट घेत तब्बल त्याने फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. माफ करा, 3 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी राहिली, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच ओम भोईर यांच्या मार्फत एक यंगस्टार आपल्याला पाहायला मिळाला. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज. आणखी एक रायगडचं मोठं नाव रोशन म्हात्रे. येणारे 18 चेंडू बाकी असतील. 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमावा लागतील त्या मात्र रायस्टार या संघाला. तर पाहिजे सतीश असेल तयार खेळण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. तर गोलंदाज असेल रोशन म्हात्रे. तर पाहायचं रोशनचा पहिला चेंडू. आपण नेहमीच गोलंदाजाला पाहतोय मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये, तोच हा गोलंदाज रोशन. पहिला चेंडू आकुटाप्या चेंडू डोक्यावरून जाणारा फलंदाजाच्या आणि या ठिकाणी पंचांचा इशारा होतो. हा खराब चेंडू, पहिला चेंडू खराब चेंडू. अतिशय खराब सुरुवात म्हणावं लागेल ती रोशन याची. तर पाहायचं पुन्हा एकदा थोडंसं कानमंत्र देताना पण पाहिलं आपल्याला या ठिकाणी संजय म्हात्रे यांना. पुढचा चेंडू घेऊन रोशन तयार. हलक्या पद्धतीने घेऊन काढला सतीश याने. ठळम्यांच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार. आपण त्या ठिकाणी पाहतोय स्वतः कर्णधार दिसतोय परेश म्हात्रे, कॅप्टन कूल क्षेत्ररक्षण करताना. एक धाव तर नक्की मिळणार या ठिकाणी. धाव संख्या होती ती 36. तिसरं षटक चालू असताना तर आता मात्र शाहीला खेळतो मात्र हेमंत गोरले. हेमंत गोरलेला यापुढे मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल. चांगली धावा उभी करून द्यावी लागेल आपल्या संघासाठी, कारण मोठमोठे फलंदाज त्यांचे बाद झाले. त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी असेल ती मात्र हेमंत गोरले याच्यावरती. तो पुढचा चेंडू घेऊन जोरदार फटका मारला. फुल टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली कव्हरच्या दिशेने. फ्लॅट 6 पाहायला मिळाला आणि षटकाराने संघाची धाव संख्या झाली ती मात्र 42. चांगला फटका होता हेमंत गोरले यांच्या बॅटमधून. धाव संख्या होती ते आतापर्यंत 42. एक चांगलं वळण देताना दिसतोय तो मात्र धाव संख्येला हेमंतला शेवटपर्यंत थांबावं लागलं आपल्या संघासाठी आणि त्याच प्रकारची फलंदाजी करतोय हेमंत. तर पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन पुन्हा रोशन म्हात्रे. कशा प्रकारे असेल हा पुढचा चेंडू रोशन यांचा. आकुटाप्या चेंडूचा वेध घेतला, चेंडूला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला हेमंत यांच्या बॅटमधून. कुठेतरी धाव संख्या थांबली होती, त्यानंतर मात्र पूर्णपणे हावी झाला गोलंदाजीवरती तो हेमंत. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि दाखवून दिलं मी अजूनपर्यंत आहे मैदानामध्ये. या षटकाराने आतापर्यंत धाव संख्या मात्र होते ती 48. तिसरं षटक चालू असताना
चांगली फलंदाजी पाहायला मिळते हेमंतच्या बॅटमधून. या फलंदाजाला आपण कालच्या दिवसात सुद्धा अप्रतिम फलंदाजी करताना पाहिलं. 40+ चे सामने होते आणि या सामन्यामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी केली होती हेमंतने आणि तोच फॉर्म कायम ठेवत त्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो. आता मात्र हेमंत, रोशन यांचा पुढचा चेंडू पाहायचा आहे हेमंतला. स्लो प्रकारचा चेंडू होता, चेंडूला पाठवलं स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने, षटकार. चांगली फलंदाजी, चांगला फटका, देखना फटका येतोय हेमंत यांच्या बॅटमधून. या फटक्याने संघाची धावसंख्या मात्र झाली ती 54. संघाचा अर्धशतक फलकावर लागताना दिसतंय ते म्हणजे राई स्टार संघाचं. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 54. तर पुन्हा एकदा रोशन असेल, पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न फसतो. स्वतः गोलंदाज धावतोय चेंडूच्या मागे, त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार. एका धावेवर समाधान मानावं लागतं ते मात्र हेमंतला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 55. चांगली धावसंख्या उभी केली आतापर्यंत. आपण विचार केला तर 3 षटकांचा तिसरं षटक चालू असताना आतापर्यंत धावसंख्या होती 55. तीन गडी बाद झाले, त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळते राईस्टार यांच्या मार्फत. चांगला फटका पाहतो आपण सतीश यांच्या मार्फत. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो राईस्टार संघाला. चेंडू मात्र जातो 4 धावांसाठी, चौकार. आणि चौकार आणि धावसंख्या मात्र होते ती 59. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 59 अशी धावसंख्या उभी केली ते मात्र राई स्टार संघाने. आतापर्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 18 चेंडूमध्ये 59 धावा कुठून काढल्या आहेत त्या मात्र राई स्टार संघाच्या खेळाडूने. आपण इथे पाहतोय प्रथमतः फलंदाजी करत होते राई स्टार संघाचे खेळाडू. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. दीपक शिंदेने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र ओम भोईर आला. ओम भोईरने 3 विकेट घेतले, धावसंख्यात रोखली होती. परत त्यानंतर आलेलं रोशन मात्र ह्याच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली ती मात्र हेमंत गोरले याने. तर आता वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन येतो तो मात्र यंगस्टार गोलंदाज ओम भोईर. या आधीच्या षटकामध्ये 3 धावा देत 3 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज येतो पुन्हा मैदानामध्ये. तर पाहायचं समोर मात्र असेल सलामीवीर फलंदाज हेमंत गोरले. पहिला चेंडू ओम यांचा, चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय हेमंताने. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या होते ती 60. 3 गडी बाद 60. तर पुन्हा एकदा ओम तयार असेल. नौका फलंदाज स्टाईलला खेळताना दिसेल तो मात्र सतीश. कशा प्रकारे फलंदाजी करेल सतीश पाहावं लागेल. जोरदार पाय करण्याचा प्रयत्न, ब्लॉक मध्ये चेंडू काही समजला नाही. त्या ठिकाणी पाहायचं संजय म्हात्रे. धावचीत करण्याची संधी होती ती सतीशाला, परंतु तितकंसं जमलं नाही धावचीत करायला आणि या ठिकाणी 34 धाव म्हणावं लागेल. 1 धाव मिळते. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजामध्ये, सतीश आणि हेमंत यांच्यामध्ये. आणि एका धावाने धावसंख्या मात्र झाली ती 61. तर पुन्हा एकदा ओम तयार असेल. समोर फलंदाज हेमंतला. जोरदार प्यार केला, स्वतःच्या फॉलोमध्ये विकेट घेतो की काय आणि अप्रतिम झेल. आतापर्यंत 4था गडी बाद केलाय तो ओम भोईराने. पूर्णपणे कंबर जर मोडून टाकलंय तर राई स्टार संघाचं. चांगली गोलंदाजी, ज्या वेळी गोलंदाजीसाठी आला त्यावेळी विकेट घेऊन जातोय हा ओम. 16 वर्षाखालील असलेला हा खेळाडू. आपण पाहतोय आमचे आयोजक मित्र सुलक्षण भोईर यांचे सुपुत्र. तर पाहायचा नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास गोवारी, आणखी एक मोठा फलंदाज. तर आपण नेहमीच पाहतोय विकास सर कारलेकर याने हा घडवलेला गोलंदाज. दीपक कारलेकर सर यांच्या नियोजनाखाली घडलेला हा गोलंदाज ओम भोईर. त्यांच्या नियोजनाखाली त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी चांगला गोलंदाज म्हणून राहिलेला हा.
नेहमीच आपण पाहतो रात्रंदिवस सराव करून घेतात ह्या मुलांच्या मागे. चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले ओम याची. एक धाव मिळते या ठिकाणी. संघाची धाव संख्या होते 62. तर पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा ओम तयार असेल. चांगलं यश प्राप्त केलं आतापर्यंत ओम भोईर याने आणि या यशाचे पूर्णपणे श्रेय जाते ते दीपक सर यांना, कारण त्याने दिवस रात्र मेहनत घेतली ह्या ओमच्या मागे आणि दीपक सरांनी त्या मेहनतीचं दीपक सरांना मेहनतीचं फळ मात्र मिळतं. या ठिकाणी पाहतो आपण ब्लॉकमध्ये चेंडू पुन्हा एकदा सतीशला चेंडू काही समजला नाही. चेंडू मात्र जातो निर्धाव. अतिशय वेगवान चेंडू होता तो ओम याचा. खरंच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तो ओम याची. अवघ्या 16 वर्षाचा असणारा हा खेळाडू चमक दाखवणार दिसतोय कामोट्यामध्ये. भल्या भल्या फलंदाजांना नाकीने मारणारा हा गोलंदाज. चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी एक धाव तर मिळणार सतीशला, परंतु खराब क्षेत्र होतोय मनोज यांच्या मार्फत. तोपर्यंत 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावांनी आता पण धाव संख्या होते ती मात्र राजेश टायरा संघाची 64. षटक संपते. चांगलं षटक हाताळले ते मात्र ओम भोईराने आतापर्यंत 5 धावा दिल्या आहे आणि 1 विकेट घेतले. टोटल जर त्याचा विचार केला तर जवळजवळ 8 धावा दिल्या त्याने 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये आणि 4 विकेट बाद केल्या. पूर्णपणे श्रेय जातोय आतापर्यंत ते मात्र ओम भोईराला. एक चांगला खेळाडू घडवण्यात यशस्वी होत आहेत ते मात्र दीपक सर कार्लेकर. चांगला गोलंदाज घडवला कामोट्यासाठी. नक्कीच पुढे जाऊन तो मोठं नाव करे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तो मात्र ओम भोईर. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या होते शेवट षटक घेऊन येते गोलंदाज. अक्षय येतोय. समोर आहे तो विकास गोवारी. पाहायचंय पहिला चेंडू होता विजयश्रीच्या भारतात जाणारा चेंडू. विकास गोवारी सोडून देतोय आणि पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अमंत धावेने सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीला तो मात्र अक्षय. तर पाहायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज विकास गोवारी याला. आकुटाप्या चेंडू होता. चेंडू काही समजला नाही तो विकासाला. चेंडू मात्र जातोय खांद्याच्या वरून. विकेट किपर संजय म्हात्रे यांच्या हातामध्ये. धावसंख्या कायम स्थिर. धावसंख्या आहे ते आतापर्यंत 65. शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना तर पाहायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय. जोरदार फटका मारलाय पॉईंटच्या दिशेने. पाहायचा एक धाव तर नक्की मिळणार. त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्रक्षण होतंय. दुसऱ्या धावसाठी धावतो विकास. पाहायचंय कॉल केला आहे आणि खराब क्षेत्रक्षण. चांगली थ्रोफेक झाली होती मात्र गॅदर करून शकला नाही होता चेंडू तो मात्र संजय म्हात्रे त्या ठिकाणी जीवदान मिळतंय आणि एकच धाव म्हणावं लागेल. एक धाव काढण्यात यशस्वी होता दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा अक्षय तयार असेल. फलंदाज असेल तो मात्र सतीश याला. पुन्हा एकदा आकुटाप्या चेंडू. फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू. हा खराब चेंडू. अमंतर धाव मिळते पुन्हा एकदा. धाव संख्या मात्र होते ते आतापर्यंत 67. तर पाहायचं येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल ते मात्र सतीश आणि विकास याला. आतापर्यंत चांगली धाव संख्या उभी करून दिली ते दीपक आणि हेमंत याने. जोरदार प्रहार केलाय. पाहायचा झेलखाली क्षेत्रक्षण येतो का, परंतु चेंडू मात्र जातोय डोक्यावरून 6 धावांसाठी. स्ट्रेट डाय पद्धतीचा हा फटका होता. चेंडूची चांगली पाहणी केली होती त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं सेमरीच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धाव संख्या झाली ती मात्र 73. आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या अक्षयाने. 3 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकातील आणि 3 चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल तर मात्र सतीशला. तर पाहायचंय पुढचा चेंडू अक्षय. पुन्हा आकुटाप्या चेंडूचा वेळ घेतला. चेंडूला पाठवलंय
पॉईंटच्या दिशेने 6 धावांसाठी सलग येणारा हा दुसरा षटकार सतीश यांच्या बॅटमधून. बराचसा उशीर शांत होता सतीश, त्यानंतर मात्र आक्रमण करताना दिसतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत राईट स्टार यांच्या बाजूने. धावसंख्या मात्र होते ते 79. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पाहायचे 2 चेंडूवरती किती धावा जमवत होता हा सतीश. आक्रमक होताना दिसतोय. याआधी आपण फलंदाजी पाहिली होती दीपक शिंदे आणि हेमंत गोरले यांची, त्यानंतर मात्र आक्रमण करताना दिसतोय तो सतीश. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत राईट स्टार संघाची. धावसंख्या मात्र उभी केली आतापर्यंत 79. तर पुढचा चेंडू अक्षय यांचा. जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी. पाहायचंय संजय मात्र झेलखाली येतात की नाही, तोपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल केला सतीशाने. चांगले थ्रो फेक होता, परेश मात्रेकडून चेंडू सुटतोय. तोपर्यंत बघता बघता 3 धावा तर धावून काढल्या. 4थ्या धावाचा कॉल आहे. या ठिकाणी काय घडतंय, ज्या ठिकाणी 1 धाव मिळणार होती त्या ठिकाणी 4 धावा धावून काढतात दोन्ही फलंदाज. अतिशय सुंदर ताळमेळ पाहायला मिळतं दोन्ही फलंदाजांमध्ये. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते श्रेयस 11 कामोठ्या संघाकडून. ज्या ठिकाणी 1 धाव मिळणार होती त्या ठिकाणी 4 धावा धावून पूर्ण करतात. धावसंख्या मात्र होते ती 83. 83. लॉस ऑफ 4 विकेट. चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत राजन संघाने. शेवटचा चेंडू असेल. पाहायचं हाणामारी तर होणारच या षटकामध्ये, ती झालीच आहे. पाहायचं शेवटच्या चेंडू मध्ये काय घडतंय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. उजव्या इष्टीच्या बाहेरचा जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू. कुठेतरी लाईन भरकटताना दिसत अक्षय. एक चांगला गोलंदाज आहे कामोट्यामधला. या ठिकाणी मात्र कुठेतरी नियंत्रण बिघडताना दिसत अक्षयाचं. तर शेवटचा चेंडू असेल. चांगला चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू होता. कानाच्या जवळून जाणारा चेंडू. चेंडू मात्र येतो निर्धाव. या ठिकाणी धावच्या स्वरूपात बाद होतो फलंदाज विकास गोवारे. संघाला मिळाला 5वा धक्का. आतापर्यंत धावसंख्या मात्र झाली ती 83. 84 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र श्रेयस 11 संघाला. माफ करा, 84 धावसंख्या होते. 85 धावसंख्या करावी लागतील. 85 करावे लागतील श्रेयस 11 संघाला. 30 चेंडू मध्ये 85 धावा कराव्या लागतील. तेच सांगतोय. तर आपण पाहतो या ठिकाणी सामना चालू आहे तो रायझिंग स्टार 11 विरुद्ध श्रेयस 11 यांच्यामध्ये. तर प्रथम फलंदाजी करत होते रायझिंग स्टार संघाचे खेळाडू आणि फलंदाजी करत असताना जवळजवळ 5 षटकामध्ये 84 धावा उभ्या केल्या आणि 85 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते मात्र श्रेयस 11 संघासमोर. परंतु 85 धावा करताना जो गोलंदाज 16 वर्षाखालील जो गोलंदाज होता ओम भोईर
आणि जबरदस्त गोलंदाजी केली. अवघ्या 12 चेंडूमध्ये 8 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले. 4 गडी बाद केले आणि आपल्या संघासाठी भरवशी कामगिरी केली. तर त्याच्या या कामगिरीनिमित्त सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं रोख रक्कम 1001 रुपये देण्यात येत आहे आणि ते जाहीरही केले श्री दीपक कार्लेकर सर यांच्याकडून. 1001 रुपयाचं रोख प्राईज जात आहे ते ओम भोईऱ्याला त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल. दीपक कार्लेकर सर यांच्याकडून रोख रुपये 1001 हे जाहीर झालेलं आहे ते मात्र ओम भोईरा खेळाडूला. चला आपण पाहतोय 84 धावा उभ्या केल्या रायझिंग स्टारने. 85 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघ दोन्ही मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. बॉल 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 दे नवीन तर आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. तर पाहायचं सामन्याला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल. सलामीला खेळतील स्ट्राईकला ते मात्र रोशन म्हात्रे. नॉन स्ट्राईकला असतील ते मात्र संजय म्हात्रे मॅक्सवेल. दोन्ही रायगडची मोठी नावं या ठिकाणी सलामीच्या जोडीला दिसतं आपल्याला श्रेयस 11 संघातर्फे. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज मात्र रायगडचं आणखी एक मोठं नाव हेमंत गोरले. तर पाहायचंय 30 चेंडूमध्ये 85 धावा कराव्या लागतील आणि या 85 धावा करण्यासाठी श्रेयस 11 कामोटे संघाच्या बाजूने सलामीला येत आहे तो मात्र फलंदाज रोशन म्हात्रे. रायगडचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच हा फलंदाज सलामीला खेळताना दिसेल. तर पाहायचंय सामना अतिशय रोमांचक होईल, अतिटर्जीचा होईल याच्यामध्ये काही शंका नसेल. कारण दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज चांगले फलंदाज आपण पाहतोय. ज्या प्रकारे रायझिंग स्टारच्या खेळाडूने म्हणजे दीपक शिंदे हेमंत गोरले सतीश यांनी फलंदाजी केली त्याच प्रकारे फलंदाजी देखील होऊ शकते ती श्रेयस 11 या संघाच्या बाजूने. कारण आपण बॅटिंग लाईन बघितली खूप मोठी बॅटिंग लाईन पाहिजे मात्र श्रेयस 11 संघाची. तर नक्कीच हा सामना अतिटटीचा होणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही. तर पाहायचं या ठिकाणी सामन्याला लवकरात लवकर सुरुवात होईल. तोपर्यंत आपण पाहतो पॅव्हलियनच्या दिशेने नंदकुमार गुरव कोकणचा सुपुत्र कोकणचा स्टार सगळे कोकण आपल्याला दिसतोय नेहमीच चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे कामोट्यामध्ये. तर चला तर होळी या सामन्याकडे पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्यात सुरू होते वैयक्तिक पहिलं संघाच्या पहिलं षटक घेऊन येतो तो मात्र गोलंदाज हेमंत गोरले. सामना करील तो मात्र स्ट्रायकर फलंदाज रोशन म्हात्रे. तर पहिला चेंडू हेमंत यांचा. पहिला चेंडूला भिरकावून दिलं त्या ठिकाणी रमेश येतोय झेल खाली झेल सुटतोय. संधी होती झेल घेण्यासाठी मोठा धक्का बसू शकला असता श्रेयस 11 संघाला मात्र थोडीशी चूक होते रमेश यांच्याकडून आणि जीवदान मात्र मिळतंय ते रोशनला. संघाची धाव संख्या होती ती मात्र 4. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतं या ठिकाणी रोशन.
पुढचा चेंडू चांगला चेंडू खाली राहणारा चेंडू चेंडू काही समजला नाही तो मात्र रोशन याला आणि कमबॅक करताना दिसतोय तो मात्र हेमंत या ठिकाणी पहिला चेंडू टाकला होता त्यावरती चौकार आला होता त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू येतोय तो मात्र हेमंत याचा चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक राहिला आहे आता तो मात्र हेमंत गोरले याचा तर पाहायचंय रोशन कशा प्रकारे फलंदाजी करेल एक मोठं नाव आहे रोशन याचं पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातो विकेट किपर विकास गोवर यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू येणारा हा निर्धाव धाव संख्या मात्र कायम 4 आहे धाव संख्येवरती तर पाहायचं या पुढे येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करेल का हे एक प्रश्नचिन्ह असेल फुलटाच प्रकार चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग ऑनच्या दिशेने 4 धावांसाठी चेंडूचा स्पेस थोडासा कमी केला होता हेमंताने आणि त्याचा मात्र फायदा उठवला तो रोशन याने फुलटाच प्रकारचा चेंडू होता चेंडूला फक्त दिशा दिली लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू मात्र जातोय तो मात्र सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 4 धावांनी संख्या धाव संख्या झाली आतापर्यंत मात्र 8 दोन्ही फटके आले ते मात्र 4 धावांसाठी आले ते रोशन यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा हेमंत यार जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय तो रोशन यांचा वारंवार चांगली गोलंदाजी होताना दिसते ती मात्र हेमंताची अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती मात्र हेमंत याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तर एका बाजूने आक्रमण करावं लागेल ते रोशन याला अजूनपर्यंत 2 चौकार आले अजून मोठे फटकेबाजी करावी लागेल जोरदार प्रहार केला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय राज पांडे घसरतायत नक्कीच पावसाळी क्रिकेट आहे ना अशा प्रकारचे क्षेत्रसेनेच्या वेळी आपल्याला हे प्रसंग पाहायला नक्कीच मिळतील राज पांडे एक मोठं नाव आहे कामोट्यामध्ये आणि घसरतायत पाय घसरतो त्यांचा तोपर्यंत पाहतो आपण या ठिकाणी 2 धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज धाव संख्या होते ती मात्र आता 10 आपण पाहतोय श्रेयस 11 कामोटे हा संघ 85 धावाचा पाठला करतोय आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 10 अशी धावसंख्या होते ती मात्र श्रेयस 11 संघाची तर पाहायचं दुसरा गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सतीश येतोय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन आता मात्र बऱ्याचशा उशिरानंतर प्रथमतः स्ट्राईकला खेळतील ते मात्र संजय म्हात्रे मॅक्सवेल एक मोठं नाव चौफेर फलंदाजी करण्यामध्ये ज्यांचं नाव आहे तेच फलंदाज स्ट्राईकला खेळताना दिसतील पहिला चेंडू पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न होता संजय म्हात्रे यांचा प्रयत्न मात्र फसतो चंद्र तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज धाव संख्या होते ते 11 अतिशय संत गतीने होणारी धावसंख्या आपण पाहतोय ते मात्र श्रेयस 11 संघाची 85 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी आक्रमण करावं लागेल रोशन म्हात्रे याला मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी जोरदार प्रहार केलाय चेंडू येतोय पॅव्हलीच्या दिशेने नंदू गुरव यांचा धाव प्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी 4 धावा जाणार होते त्या ठिकाणी 1 धाव देतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मी आधीच वर्णन केलेलं या खेळाडूचं एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याचं नाव आहे कामोट्यामध्ये तोच हा क्षेत्ररक्षक नंदू गुरव चांगला फटका होता रोशन यांचा देखणा फटका पाहायला मिळाला परंतु त्या ठिकाणी एक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नंदू यांच्या मार्फत धाव मात्र मिळते ती 1 सतीश यांचा पुढचा चेंडू समोर असेल ते मॅक्सवेल संजय म्हात्रे खोलवर पदर चेंडू काही समजला नव्हता तो मॅक्सवेल यांना गलीच्या दिशेने त्या ठिकाणी पाहतो आपण अमरदीप सिंग क्षेत्ररक्षण करताना घसता वाचताय त्या ठिकाणी नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल 1 धाव मात्र नक्की मिळते या ठिकाणी पूर्णपणे राणी 4च्या गोलंदाजाने बांधून ठेवले ते मात्र श्रेयस 11 या संघाच्या खेळाडूला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले आतापर्यंत जोरदार प्रहार केलाय चेंडू आला तसा पाठवला सीमेरेषेच्या बाहेरच्या 6 धावांसाठी बराचशा उशिरानंतर मोठा फटका पाहायला मिळतो आपल्याला रोशन यांच्या बॅटमधून अशाच प्रकारची फलंदाजी करण्यामध्ये ज्याचं नाव आहे रायगडमध्ये तोच हा फलंदाज रोशन नक्की अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी
नेहमीच या फलंदाजाला आपण पाहतो लांबच लांब षटकार मारतो, जवळजवळ आपल्या संघासाठी विजय खेचून देखील आणतो. तोच हा फलंदाज आक्रमक होताना दिसतो या ठिकाणी. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न बसतोय, चेंडू मात्र जातो निर्धाव. एक कमबॅक म्हणावं लागेल तर मात्र या ठिकाणी सतीश यांचं. या आधी चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. धावसंख्या आतापर्यंत होते ते मात्र 19. पुन्हा एकदा सतीश तयार, समोर असलेला धडाकेबाज फलंदाज रोशन आला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा. धावसंख्या होती ती मात्र 25. दरम्यान या षटकारानंतर षटक संपतंय, 2 षटक संपतायत. येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडू मध्ये 60 धावा कराव्या लागतील. 85 धावाचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर 18 चेंडू आणि 60 धावा कराव्याच लागतील. तर पायचा एका बाजूला आक्रमक होताना दिसला तो आपल्याला रोशन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत शांतपणे उभे आहेत ते मात्र संजय म्हात्रे यांना मात्र आक्रमण करावं लागेल. तर पहिला चेंडू टाकतील हेमंत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू, उजव्या यष्टीच्या जवळून जाणारा चेंडू, दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र संजय म्हात्रे यांचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते, आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. येणारे 17 चेंडू असतील आणि 60 धावा कराव्या लागतील. 17 चेंडू 60 धावा. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू खराब चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. अवंत धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या होती ती 26. तर पाहायचं मॅक्सवेल कशा प्रकारे फलंदाजी करेल, आपल्या संघासाठी विजय खेचून आणतो की नाही हे पाहावं लागेल. यानंतर येणाऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न बसतोय. चेंडू मात्र जातो वारंवार निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता होती या ठिकाणी हेमंताची. तर पाहायचं पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारे चेंडू, त्या ठिकाणी पाहायचं पुन्हा हे नंदू येतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. 1 धाव तर निश्चित मिळणार. एका धावावर मात्र समाधान मानतायत ते दोन्ही फलंदाज, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायची आहे ती रोशन याला आणि त्यासाठी स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली. यानंतर येणारे चेंडू असतील तर जास्तीत जास्त चेंडू रोशन म्हात्रेला खेळावे लागतील, कारण आक्रमक होताना आपण पाहिलं त्याला या आधीच्या षटकामध्ये. आणि त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल यानंतर ती मात्र रोशन यांच्या मध्ये. जोरदार प्रहार केला, फ्लॅट पद्धतीचा फटका, कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. जर रोशन उभा राहिला शेवटपर्यंत नक्कीच विजय खेचून आणू शकतो. त्याच्यामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे. त्याच प्रकारची फलंदाजी होताना दिसते आपल्याला या ठिकाणी. धावसंख्या होती ती 33. पुन्हा एकदा हेमंत तयार असेल, समोर असलेला आक्रमक फलंदाज रोशन. थोडासा स्लो पद्धतीचा हा चेंडू होता हेमंतचा, फसवा चेंडू होता, परंतु उजव्या यष्टीच्या भारत जाणारा चेंडू होता. पुन्हा हेमंतचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भारत जाणारा चेंडू. त्या ठिकाणी विकेट किपर विकास गोवारी चूक करतो, तोपर्यंत धावून 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि हा खराब चेंडू म्हणजेच वाईट +2, एकूण 3 धावा मिळतील या ठिकाणी. या 3 धावांनी धावसंख्या मात्र होती ते आतापर्यंत 37. लॉस ऑफ 0 विकेट. येणारे असतील 14 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल.
जोरदार प्रहार केलाय लॉंगच्या दिशेने पायाचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं की नाही आणि चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. जमिनी सरपटत जाणारा हा चेंडू होता. रोशन यांच्या बॅट मधून गोळीच्या वेगाने जाणारा चेंडू सीमा पार जातोय. 4 धावसंख्या होती ती मात्र 41. या षटकातील शेवटचा चेंडू असेल हेमंत यांचा. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू त्या ठिकाणी पायाचा धावचीत करण्याची संधी आहे आणि मला वाटतंय डायरेक्ट हिट. संधी होती संधीचं सोनं केलं ते मात्र हेमंत याने मोठा धक्का बसतोय श्रेयस 11 कामोठे संघाला. रोशन मात्र यांच्या स्वरूपात बसलेला हा पहिला धक्का. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हेमंत यांच्या मार्फत. त्या ठिकाणी नक्कीच रोशनने धाव पूर्ण केली असती तर क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला असता, परंतु त्या ठिकाणी त्याने तसं काही केलंच नाही आणि मात्र हेमंत गोरले यांनी मात्र संधी साधली, डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद केला. नक्कीच एक अनुभव पाहायला मिळाला या ठिकाणी आपल्याला. हेमंत याचा संधी होती विकेट किपरच्या बाजूने, स्ट्राइक एंडला सुद्धा संधी होती रनआउट करण्यासाठी, परंतु रोशन मात्रेला त्याला बाद करायचं होतं आणि ती संधी मात्र त्याने घेतली आणि मात्र रोशन मात्रेला तंबूचा रस्ता दाखवावा लागला. आता येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावा. 12 चेंडू 44 धावा. तर पाहायचंय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज आणखी एक कामोठ्याचं मोठं नाव नितीन पवार. नितीन पवार वरती मोठी जबाबदारी असेल. 12 चेंडू आणि 44 धावा नक्कीच रोखाव्या लागतील नितीन याला. समोर मात्र सज्ज असेल फलंदाज परेश म्हात्रे, कॅप्टन कूल. पहिला चेंडू आकुटोब्या चेंडू फलंदाजाच्या डोक्यावर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू म्हणून. रामंत धावेने सुरुवात करतो तो मात्र नितीन. खराब सुरुवात. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. एक धाव तर नक्की मिळणार पाहायचंय. एकच धाव मिळेल कारण जास्तीत जास्त स्ट्राइक ठेवण्याचा प्रयत्न करेल संजय म्हात्रे आपल्याजवळ आणि एक धाव मिळते या ठिकाणी. संघाची धाव संख्या होती ती 43. पुन्हा एकदा नितीन तयार. समोरला फलंदाज मॅक्सवेल याच्यासाठी फुलटात प्रकार चेंडू, चेंडूला दिशा दिली स्केलच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायचंय नंदू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नंदू यांच्याकडून. जो खेळाडू अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तोच खेळाडू या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. कुठेतरी गडबड होताना दिसली ती नंदू याची आणि संघाला मात्र 4 धावा मिळत आहेत. ते मात्र श्रेयस 11 संघाला. या 4 धावा संघाची धाव संख्या झाली ती 47. पुन्हा एकदा नितीन तयार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली नितीन याची. आकुटापाय चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी विकास गोवारी कुठेतरी चूक करतोय. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाणार होता त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. 22च्या स्वरूपात येणारा हा एक धाव. धाव संख्या झाली ती आतापर्यंत 48. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न ब्लॉक मध्ये चेंडू आणि मला वाटतं या ठिकाणी गडी बाद होतोय परेश म्हात्रे यांच्या स्वरूपात. कॅप्टन कूलला माघारी परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली ती मात्र नितीन पवार याची. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल नितीन याला. येणारे 7 चेंडू 37 धावा.
7 चेंडू आणि 37 धावा. सुमितला काहीतरी करावं लागेल या चेंडूवरती. पहिला चेंडू आल्या आल्या स्वागत केलंय नितीनाचं. चेंडूला भिरकावून दिलं पॅव्हलिनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगला फटका, देखना फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. या षटकाने सांगा धाव संख्या झाली ती मात्र 54. तर यानंतर मी विनंती करेन श्री गणेशा 11 विरुद्ध रॉयल 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने पॅव्हलिन पर्यंत यायचंय. नाणेफेक केला जाईल दोन्ही संघामध्ये. रॉयल 11 विरुद्ध श्री गणेशा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन समालोचन कक्षामध्ये यायचंय. पायचा हा चेंडू आणि हा खराब चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 30 धावा. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी पाहायचंय. स्वतः विकास गोवारी विकेट किपर धावताना दिसतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धाव संख्या झाली ती 56. सहा चेंडू 29 धावा. पाहायचं आपण रोमांचक सामना अत्यंत अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला हा सामना रायझिंग स्टार 11 विरुद्ध श्रेयस 11 यांच्यामध्ये. 6 चेंडू 29 धावा. गोलंदाज नंदू समोर असेल फलंदाज सुमित. तर पाहायचंय नंदू विरुद्ध सुमित अशा प्रकारचं बॅटल. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा आपण निर्णय पाहायचा या ठिकाणी. चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगली सुरुवात रायझिंग संघाच्या खेळाडूची म्हणजे नंदू याची. पहिला चेंडू निर्धाव टाकला. आता मात्र येणारे 5 चेंडू असतील 29 धावा कराव्या लागतील. 5 चेंडूवरती 5 षटकार मारावे लागतील सुमितेला. पहिला चेंडू षटकार. आता मात्र येणारे 4 चेंडू असतील 23 धावांची गरज असेल. 4 चेंडूवरती 23 धावा कराव्या लागतील. अजूनही दोन्ही बाजूनी सामना झुकलेला आहे बरोबरीमध्ये. हा कारनामा करेल का सुमित पाहावं लागेल. 4 चेंडूवरती 4 षटकार. 4 चेंडू 23 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार हा मारावाच लागेल तो सुमित याला. नंदू याला कुठेतरी निर्धाव चेंडू टाकावा लागेल. कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. तर पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी राहील कशा प्रकारे फलंदाजी राहील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला सुमित याने दाखवून दिलं या ठिकाणी. आता मात्र येणारे 3 चेंडू असतील 17 धाव्यांची गरज असेल. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. सामना होता कुठे आला कुठे. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतो आपल्याला. रायझिंग स्टार विरुद्ध श्रेयस 11. आपण पाहतोय हा संघ 85 धावांचा पाठलाग करतोय. अंतिम टप्प्यापर्यंत आलेला हा सामना. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल नंदूला आपल्या गोलंदाजीवरती. कुठेतरी कमबॅक करून दाखवावं लागेल कारण दोन्ही संघांना तेवढीच संधी आहे. एक षटकार मारला तर पूर्णपणे सामन्यामध्ये येऊ शकता श्रेयस 11 आणि एक निर्धाव चेंडू टाकला तर मात्र रायझिंग स्टार संघ पूर्णपणे सामन्यामध्ये येऊ शकतो. तर पाहायचंय हा येणारा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल. नंदूवरती पूर्णपणे जबाबदारी असेल. तशी जबाबदारी असेल ती मात्र सुमित याच्यावरती.
तर पाहायचं येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. 3 चेंडू 17 धावा. हो चांगला चेंडू, ब्लॉक बदल चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. 1 धाव तर नक्की धावून पूर्ण केले दोन्ही फलंदाजाने आणि एका धावून संघात धावसंख्या होती ती मात्र पाहायचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन नंदू. 2 चेंडू 16 धावा आणि या ठिकाणी पूर्णपणे सामना मात्र झुकतोय राईन स्टार या संघाच्या बाजूने. कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल नंदू गुरव याने. पहिल्या 3 चेंडूवरती चांगली फलंदाजी केली होती सुमित आणि त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय नंदू. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय हा नंदू. डाव्या एसटीचा भारतात जाणारा हा चेंडू होता आणि त्या पंच मात्र आमच्यापर्यंत निर्णय सांगतायत हा खराब चेंडू. अवांतर धाव मिळते या ठिकाणी. पाहायचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नंदू तयार असले आपल्या संघासाठी. जोरदार प्रहार केलाय शेवटच्या चेंडूवर षटकार मारून.